आज मराठा समाजाच्या सर्व संघटनांची बैठक विजयनगर येथे मंगल कार्यालयामध्ये झाली। सर्व सामाजिक संघटनेचे मराठा समाजातील सगळे जिल्हाध्यक्ष किंवा त्यांच्यापेक्षा वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित होते। या ठिकाणी विवाह सोहळ्यात मराठा समाजाच्या कमीत कमी खर्च व्हावा, ज्याप्रमाणे पुण्याला, अहिल्यानगरला, संभाजीनगरला बैठक झाली, त्याप्रमाणे आज नांदेड येथे बैठक पार पडली। त्याच्यामध्ये प्रमुख मुद्दे हे होते की एकतर सामूहिक विवाह मेळाव्याला प्रोत्साहन देणे, दुसरा कमी खर्चात लग्न करणे, लग्नाच्या सर्व ॲक्टिव्हिटी जे विविध प्रकार आहेत, प्री वेडिंग आहे किंवा हळदीचे प्रोग्राम मोठे मोठे होतात, साध्या प्रोग्राममध्ये कमी खर्च करणे किंवा ते प्रोग्राम टाळणे किंवा घरात हळदीचा प्रोग्राम नवरा नवरी पुरता ठेवणे, असे हे अनेक विषयावर चर्चा झाल्या। यामध्ये प्रमुखता की काही नेते मंडळीने इथं विशेषतः आमदार राजेश पवार साहेबांनी सामूहिक विवाह मेळाव्याची मुवमेंट काढलेली आहे। त्यांनी 5 लग्न केले तर मंडपाचा खर्च स्वतः करणार आहेत, 10 लग्न केले तर मंडप आणि जेवणाचा खर्च करणार आहेत। अशी मुवमेंट इतर राजकीय व्यक्तिमत्वाने सुरू करावी, अशी आम्ही या आज विचारमंचावरून विनंती करतो सगळ्यांना। आणि काही ठिकाणी काही जणांनी इथं आश्वासनं दिले की आम्ही विवाह मेळावा घेऊ, त्यामध्ये प्रणिताताई देवऱ्या, त्यामध्ये माधवराव देवसरकर असेल, आणि ही आचारसंहिता सगळ्या घराघरात गावागावात पोहोचावी याच्यासाठी एक सुकाणू समिती आज तयार केलेली आहे। ते 11 जणांची सुकाणू समिती आहे। ती समिती तालुका समिती नेमेल आणि गावागावामधला प्रोग्राम ते ठरवतील। ग्रामपंचायत लेवलला त्यांची जायची तयारी आहे। आणि ही तयारी केल्यानंतर पहिल्यांदा आम्ही आमच्या स्वतःवर इथल्या 300-400 जे मराठा बांधव आलते त्यांनी स्वतःवर आचारसंहिता लावून घेतली की आपण स्वतःच्या घरातून स्वतःपासून हे सुरू करायचं। एवढे 400 बांधव तरीही हे काही करणार नाहीत, म्हणजे सगळी आचारसंहिता पाळतील आणि सगळ्या हुंड्यापासून आहे, सगळ्या मुवमेंट आहेत। आम्ही त्याच्यात थोडं आचारसंहितेमध्ये थोडं हुंड्याला कोणी मुलीच्या नावाने एफडी करा, हे असं आम्ही थोडं पर्याय काढलेले आहेत। मोठे लग्न केले तर त्याच्यामध्ये 10-20 गरिबांचे लग्न करा। मग ही काही आम्ही थोडीफार त्याच्यामध्ये सगळ्यांच्या चर्चा आणि ते रिलॅक्सेशन घेतले। मला वाटते हे एक आमचं आजचं वेगळंपण आहे। या अनुषंगाने सर्व नांदेड जिल्ह्यात सगळे समाज बांधव ही आचारसंहिता पाळतील आणि समाजाचा होणारा अनाठाई खर्च आणि याला आळा बसेल आणि समाजामध्ये जी या लग्नामुळे जी काही दुर्दशा होते मोठेपणामध्ये, बड्याजेवपणामध्ये, ती कमी होईल असं मला वाटते। आणि आलेल्या सगळ्या समाज बांधवाचं ज्यांनी स्वतःवर आचारसंहिता लावून घेतली त्यांचं मी अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि सगळ्या समाजाला आवाहन करतो। ती आता सुकाणू समिती डिटेल ठरवल। आज फक्त सुकाणू समिती 11 जणांची स्थापन झाली। सगळ्या विविध मराठा समाजाच्या संघटनेचे प्रतिनिधी त्याच्यात घेतलेले आहेत। सगळ्या समाजाचे प्रतिनिधी सोबत घेऊन ती सुकाणू समिती 11 जणांची पुढे काम करेल, ते डिटेल काम करेल। किंवा काय असं हुंड्या संदर्भात आज झालं की घ्यायचाच नाही, द्यायचाच नाही हा निर्णय झाला, पण त्याच्यात थोडं त्याच्यात सूट अशी दिली, जर मुलीच्या नावाने एफडी करून देत असतील तर मुलीच्या आणि जावयाच्या त्या मुलाच्या स्वेच्छेनं देत असतील आणि त्यांच्या भविष्य घडवण्याच्या कामासाठी ते उपयोगाला येत असतील तर मुलीच्या नावाने एफडी करून द्यावी। असं रोख रक्कम किंवा वाहन वगैरे द्यायचं नाही, असं दान काही द्यायचं नाही, वाहन आणि रोख रक्कम द्यायची नाही, रोख रक्कम द्यायची नाही। प्री वेडिंगच्या संदर्भामध्ये काय प्री वेडिंग करायचं नाही असं ठरलं। प्री वेडिंगचा कॉन्सेप्ट गाळावा, ते डीजेचा विषय टाळावा, त्याच्यानंतर हळदीचा विषय मोठा करू नये, नवरा नवरी पुरताच करावा। त्याच्यानंतर सकाळी संध्याकाळी एक लग्नाचा प्रकार निघालेला आहे ते टाळावं, एकच लग्न करावं आणि तेही 200 लोकांच्या मध्ये करावं आणि मोठं करायचं झालं तर सामूहिक विवाह मेळावा त्याच्यामध्ये घडून आणावा।